मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पेपर कसा सोडवायचा. आता ह्याच्यामध्ये त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती सांगणार आहे. आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला शक्य त्याचा बाकडा असतं बसायला, त्या बाकड्यावर बसून आपण परीक्षा सोडवत असतो. आता माझी हाईट 6 फुटापेक्षा जास्त आहे, तुमच्यापैकी काही विद्यार्थी सुद्धा 6 फूट असतील, 5.5 असले तरी आपल्याला कधी काय होतं, माध्यमिक शाळाच्या बेंचवर बसायला लावलं जातं, जे पुरं 7वी-8वीचे असतात. त्यांच्यापेक्षा आपण उंच असतो, मग आपण कम्फर्टेबल नसतो, आपल्याला व्यवस्थित बसता येत नाही. आता मी तर इथं चांगल्या चेअरवर बसलोय. शक्यतो आता तुम्हाला मैदानामध्ये लेखी परीक्षेला बसवलं जात नाही. आणि तुम्ही आता प्रॅक्टिस करताना काही लोक आताही खेडेगावात बसून अगदी झाडाखाली, जसं मी अभ्यास केलाय मागच्या व्हिडिओ तुम्हाला ते पण दाखवलं होतं की खेडेगावात बसून अभ्यास करता येतो, अभ्यास होतो पण, आणि सिलेक्शन पण होतं, आणि सगळ्यात महत्वाचं पहिल्या अटेम्प्टला पण होतं. मग इथं काय आहे की तुम्ही एक तर गावाकडे असताल किंवा कुठेतरी अभ्यास शिकत असाल किंवा कुठेतरी रूमला बसून क्वेश्चन पेपर सोडवत असता. अशा वेळेस तुम्ही काय करायचे, एकदा पेपर सोडवायला बसलं की तुमचा पहिला मोबाईल फ्लाईट मोडला टाकायचा, हा बाजूला ठेवायचा. कारण काय होतंय, आपल्याला तिथं मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळ ठेवण्याची परवानगी नसते. आणि ह्या वस्तूमुळे काय होतं, मध्येच कोणाचा तरी मेसेज येतो, व्हॉट्सअपला येतो, कॉल येतो, काहीतरी वाचतं, त्यापेक्षा ते नकोच, ते बाजूलाच ठेवायचं. आणि फ्लाईट मोड, काही अलार्म वगैरे लावायचं नाही. तुमच्या हातात घड्याळ असेल तर ते हातात घड्याळ ठेवण्याऐवजी समोर ठेवायचं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला पाहिजे तेव्हा लक्ष जातं आणि ते सारखं वाजत नाही. त्यात हे मेटल त्याच्यामुळं आपल्या लाकडावर सतत आवाज देतं ते, त्याच्यामुळे ते आपलं बाजूला ठेवलं. तुम्हाला पाणी पाहिजे, पाणी तुम्ही जवळ ठेवा. तुमच्याकडे ही अँसर की आहे असं समजा. अँसर की तुम्हाला मागच्या वेळेस अनेक जणांनी विचारलं होतं की हा, ते अँसर की कशी शोधायची. त्या अँसर कीचं तुम्हाला बुकचा हे फोटो दाखवतो की हे असं आहे. असे अजूनही बाकीच्या पब्लिकेशनचे आहेत, तुम्ही कोणतंही घेऊ शकता, त्याच्याबद्दल काही नाही. OMR शीट बुक म्हणून नाव आहे याचं, महाराष्ट्र पब्लिकेशनचं आहे. ह्याचे पानं आहेत 208 पानं आहेत. आणि ह्याचं तुम्हाला आतमध्ये दाखवतो कसं आहे, तुम्ही पेपर कसा सोडवायचा आणि काय काळजी घ्यायची हे दाखवले. आणि ह्याची किंमत फक्त 150 आहे रे, म्हणजे MRP 150 आहे. तुम्हाला दुकानात ही अगदी 80-100 रुपयाला सुद्धा मिळून जाते. मग इथं तुम्ही काय केलंय, पेपर सोडवल्यानंतर किंवा इथं किती तारीख आहे आणि त्या तारखेला तुम्ही कोणता पेपर सोडला, तुम्हाला किती मार्क आले, तुमचा स्कोअर तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक एक पेपर सोडून म्हणजे असं फाडून पण घेऊ शकता, कारण हे खेडेगावातले जे आपले विद्यार्थी आहेत जिथे झेरॉक्स खूप महाग असतं 2-5 रुपयाला, तर त्यांच्यासाठी हे एक एक पान फाडलेलं फायद्याचं आहे, असं केलेलं फायद्याचं आहे. याच्यात तुमचे पैसे वाचणार आहेत, यात काहीही नाही, याच्यात माहिती चुकण्याचा काही प्रश्नच नाही. फक्त असा चार्ट आहे. आता इथं तुम्ही 1, 2, 3, 4, 100 पर्यंत सोडवलं तर एकूण गुण सोडवलेले प्रश्न, सेट कोणता होता, दिनांक किती होतं, तुमचं नाव काय, उगाच आपली माहिती, म्हणजे तुम्हाला ती प्रॅक्टिस होईल. त्याचं काय होतं, विद्यार्थी तिथे जातो, दिनांक चुकून ठेवतो, तिथं जातोय आणि काहीतरी कोड असतो तो चुकून ठेवतोय, त्याला गोलच करता येत नाही. असं होऊ नये म्हणून इथं ते दिलंय. आणि हा कोड सुद्धा मोठा असतो, म्हणून बघा ह्या गोलपेक्षा हा गोल तुम्हाला मोठा दिसतोय. इथं बाकीची माहिती आहे. ते झाल्यानंतर आता ही झाली तुमची OMR शीट. मग तुम्ही पेपर सोडवल्यानंतर इथं जी माहिती टाकायची ती तुम्हाला इथं दिलेली आहे. हे मात्र बऱ्याच OMR शीटमध्ये दिलेलं नाही पुस्तकांमध्ये, की बाबा विषय कोणता आहे, तुमचे बरोबर किती आले, चूक किती आले, तुम्ही सोडवले कोणते नाहीत, आणि मग तुमचे एकूण किती आले, जेणेकरून तुम्ही इथं हिशोब काढू शकता की बाबा इथं असा विषय आहे, एवढ्या विषयाला मला एवढे मार्क पडलेत, मी एवढे सोडवलेत, एवढे नाही सोडवले, आणि टोटल माझे आता ह्या 100 पैकी टोटल किती झाली, मला काय 80 मार्क आलेत, 60 आहेत. नवीन विद्यार्थी असेल तर 50 सुद्धा येणार नाहीत, किंवा अवघड पेपर असेल तर ते 60 मार्क सुद्धा पुरेसे असतात. मग प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्या काय चुका झाल्यात, उदाहरणार्थ माझं लक्ष लागत नव्हतं, मला जास्त जेवल्यामुळं काहीतरी झोप यायला लागली होती, कोणीतरी शेजाऱ्याने डिस्टर्ब केलंय, काहीतरी काम निघालंय, तुम्हाला जे काही गोष्टी असतील तुम्ही लिहून काढा. इथं जास्त जेवल्यामुळे झोप आली असले तुम्ही इथं काय असेल ते, किंवा जास्त मैदानी चाचणी झाली, काही फरक पडत नाही. शेवटी तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची. मग ह्या टेस्ट मधून तुम्ही काय शिकलात, किंवा पेपर खूप अवघड होता, तुम्ही असं स्पष्ट वाक्यामध्ये लिहा. अजून काय तुम्हाला सापडले की बाबा ह्याच्यामध्ये माझे गोल करताना सिली मिस्टेक झाल्या, 7 प्रश्न. मग 7 प्रश्न तुमचे झाले तर तुम्ही आता इथून पुढं ही चूक मी होऊ देणार नाही, ही चूक सुधारणार, असं लिहा. काही फरक पडत नाही, हे त्यासाठीच आहे. कारण काय होतंय, जेव्हा तुम्ही इथं गोल केलेलं असतं, समजा तुम्ही ह्याच्यावर गोल केला, आता हा पेन आपण सांगितलं होतं, पेन बद्दल पुन्हा सांगतोय, हा पेन तुम्ही लिहायला वापरू शकता, परंतु आपल्याला OMR शीट सोडवताना मात्र असाच पेन वापरायचा आहे. कुठल्या कंपनीचा माहित नाही, हा सेलोचा आहे बहुतेक, रायटो, पण असाच पेन घ्यायचा, त्याचा थोडा निब मोठा आहे. आता हा आहे 0.5, हा आहे 0.7. 0.7चा काळ्या कलरचा कुठल्याही कंपनीचा घ्या बाबा, मी काय ह्यांची काय कुठं जाहिरात करत नाही.
ठीक आहे, मग तुम्ही इथं समजा ह्याला 4 ला गोल केले, पुढच्या प्रश्नाला इथं 3 ला गोल केले, तर इथं गोल केल्यानंतर हे खालच्या बाजूला उमटतं, दिसतंय का तुम्हाला, इथं उमटलंय तुम्हाला. आता इथं आपण समजा गोल केलं, तुम्हाला इकडे पुन्हा दाखवतो, हे असं उमटतंय आणि उमटल्यामुळे OMR शीट कधीही दोन बाजूने वापरता येत नाही. आयोग तशी देत नाही तुम्हाला, किंवा पोलीस भरतीला तसा पेपर नसतो, आणि तुम्ही सुद्धा सोडू नका, कारण हे असं उमटलं की तुम्हाला ते कळणारच नाही तुमचे किती आलेत किती नाही. ठीक आहे, आता हा असा हे OMR शीटच्या याच्याबद्दल माहिती झाली की आपली OMR शीट आहे. सध्या मात्र तुम्ही असा चार्ट बनवायचा आहे, पण असं करायचं नाही. आधी सांगितलं होतं 1 2 3 4 5 आणि इथं 100 पर्यंत तुम्ही केले आणि ह्याचं उत्तर लिहायचं, मग असं बरोबर चूक असलं करायचं नाही. ठीक आहे, ती पुन्हा रिपीट सांगितलंय कारण काहींच्या लक्षात येत नाही. आता बघा, तुमचा झालेला पेपर आहे. आता आपण पेपर जिथं सगळ्यात जास्त अर्ज असतात तो पेपर म्हणजे मुंबई शहर पोलीस. आता मुंबई शहर पोलीसला या वर्षी कसे प्रश्न आले तुम्हाला चांगला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी बहुतेक लोकांनी बघितलं असेल. सुरुवात मराठीनं झाली, 2 प्रश्न मराठीचे आलेत, लगेच काय झालं इथं तुमचा जीकेचा प्रश्न आलाय, पुन्हा जीकेचा आलाय, इथं काय झालं लगेच बुद्धिमत्ता आलाय, पुन्हा बुद्धिमत्ता आलाय, पुन्हा मराठी आलाय. म्हणजे प्रश्न सलग नाहीत. 25-25चा पॅटर्न सोडा, इथं काय आहे 2 प्रश्न हे, 2 प्रश्न ते, 1 प्रश्न हा, 1 प्रश्न हा. म्हणजे याची तुमची तयारी असली पाहिजे, त्यासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवायच्यात. म्हणजे तुम्हाला ते कळायला लागते की बाबा प्रश्न कशा पद्धतीने येतात, मिक्स येतात की नाही, मग असे आले तर आपण कसं सोडवायचं. आता आपण टेस्ट सिरीजला देतोय, तुम्ही कुठली लावली माहित नाही आम्हाला, तुम्ही तुमचं ते बघून घ्या, परंतु झालेले पेपर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. हे घ्या किंवा अजून घ्या, काय त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता इथं हे प्रश्न तुम्ही सोडवले, तुम्हाला काय गोल करायचे होते तुम्ही ते गोल केले समजा, आणि हे गोल केल्यानंतर तुमचा हा पेपर कुठेतरी अंतिम टप्प्यात आलाय. आता हे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करताय. ठीक आहे, इथं तुम्ही असं एखादं पेज जवळ ठेवा जिथं तुम्ही गणित सोडवू शकताय, की समजा इथं आहे काहीतरी बाबा 2 9 यांचा संबंध आहे, तर 4 आणि 1 चा काय असेल तर 1 ची किंमत काढा म्हणलंय त्यांनी. ठीक आहे, तर तुम्हाला काय गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करायची तर तुम्ही इथं करू शकताय, आणि लहान अक्षरात करायची तयारी ठेवा. उगाच मोठे मोठे भासडे अक्षर काढले तर तिथं काय असतं, आपल्या प्रश्नपत्रिकेच्या खाली इथं जी मोकळी जागा असते, एवढ्या जागेत आपल्याला ते गणित करायचे असतात. कधी कधी जर 2-4 गणित मोठे आले आणि तुमची जर ही सगळी जागा फुल झाली तर तुम्ही दुसरीकडे गणित करू शकत नाही. त्यामुळं आपलं अक्षर इथं गणित करताना लहान ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आता हा मुद्दा झाला. आता इथं तुम्ही हा पेपर सोडवलाय, पेपर सोडवल्यानंतर तुम्ही 100 पर्यंत पोहोचलात. मग तुम्ही ते लिहिलंय की बाबा एकूण गुण किती होते, चला 100 होते. मग तुम्ही त्यातले प्रश्न किती सोडवलेत हे मात्र आपल्याला लिहावं लागतं. हा ठीक आहे, चला तुम्हाला 2 प्रश्न मिसिंग झाले जे काय असेल ते, आणि मग तुम्ही हा चार्ट भरायचा आहे की बाबा इथं मराठी विषय होता, गणित होता, बुद्धिमत्ता होता, जीके होता. आपण चालू घडामोडी शक्यतो जीके मध्ये पकडतोय. मग मराठीचे तुमचे किती बरोबर आले, चला 10 आले, चुकले किती 2, न सोडवलेले 0, एकूण प्रश्न किती 12. असा चार्ट भरायचा आहे. मग तुम्ही काय घेणार आहे इथं की माझे बरोबर किती आलेत, सॉरी चला 80 आलेत, चुकलेत किती 18 चुकलेत, न सोडवलेले किती आहेत 2 आहेत टोटल, आणि तुम्हाला मार्क एकूण किती पडलेत 80, कारण आपल्याकडे इथं निगेटिव्ह सिस्टीम नाही. मग तुम्ही तुमच्या चुका लिहिल्या, टेस्ट मधून काय शिकलात ते लिहिलंय. आता हे सराव करताना चाललंय, पण सराव चालू ठेवताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची की बाबा हा माझा एक्झामचा पेपर आहे, असंच लक्षात घ्यायचंय. मुंबई शहराचा पेपर तुम्ही आता सोडवा, त्याचं विश्लेषण करा. विशिष्ट दिवसांनी तुम्ही ते विसरलेला असता, म्हणून आपल्याला काय करायचंय, मुंबई शहरचा पेपर पुन्हा जरी महिन्यानं सोडलं तरी काही फरक पडत नाही. काही प्रश्न तुमचे पाठ होतील आणि काही प्रश्न तुमचे पुन्हा चुकतील, ते पुन्हा आपल्याला बघायचे. मग हा पेपर सोडवताना तुम्हाला असं झालं की बाबा मला हा प्रश्न आला, परंतु चौथा प्रश्न माझा चुकला, त्याला गोल करायचंय. ठीक आहे, मग इथं तुम्हाला ते दिसणारच आहे की बाबा तुमचा जो चौथा प्रश्न आहे तो चुकलेला आहे. तुम्ही असं मोजलंय की हा आलाय, चौथा चुकलाय, 5वा पण चुकलाय, 6वा 7वा 8वा आलाय, 9वा आलाय, 10वा पण आलाय. अशा पद्धतीने तुम्ही ते मोजलेलं आहे. मग आता तुम्ही पेपर सोडवताना हे 100 पर्यंत तुमचं झालंय. इथून पुढे तुम्ही आता विश्लेषण करायचे, आणि जी जुनी पद्धत होती तुमची की बाबा फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करायचं, मराठी आणि जीकेची गरज नाही. लक्षात घ्या, आता आपण एक एक प्रश्न बघू. मुंबईचा पेपर आहे, क्षणिक या शब्दाचा विग्रह सांगा. आता हा प्रश्न तुमचा येईल किंवा नाही यायचा, परंतु इथं त्याचे नियम दिलेत, इथं काय बदल होतो ते दिले, त्यासोबत तुमचे 3 उदाहरणे दिलेत. म्हणजे तुमचा 4 ते 5 प्रश्नांचा इथं अभ्यास झाला. पुढे बघा, गविश्वर काय आहे, गो अधिक ईश्वर, हे तुम्हाला माहिती, पण इथं जे अजून 2-3 उदाहरणे दिलेत तुम्हाला, किंवा त्या ज्या संधींचे उपप्रकार आहेत जे आता आपल्याला डिटेल यायला लागलेत ते सुद्धा दिलेले आहेत. त्याच्या पुढे बघा,
वाढवण बंदराचं आहे. आता वाढवण बंदर कुठे आहे तुम्हाला माहित झाले, पण वाढवण बंदरामध्ये काय आहे हे बाबा, हे महाराष्ट्रातलं 3रं आहे, भारतातलं एकूण 13वं आहे. जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? डहाणू तालुक्यात. आपल्याला असा बेसिक प्रश्न येतो ना की बाबा कोणत्या तालुक्यात आहे. भूमिपूजन कोणाच्या हस्ते झालं? जगातील 10 मोठ्या बंदरापैकी एक असणार आहे. आणि केंद्र शासनाने किती गुंतवणूक केली तर 76,000 कोटींची. आता तुम्ही जर आधीचे प्रश्न बघितले, आपला जो समृद्धी महामार्ग होता त्याचे सुद्धा आकडे आले होते, म्हणून आम्ही इथं टाकण्याचा तो प्रयत्न केलाय की बाबा 76,000 कोटींची गुंतवणूक इथं करणार आहेत. जसं तिकडे आपल्याला प्रश्न आले होते की बाबा 56,000 कोटी तुमच्या समृद्धी महामार्गाला लागले होते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे मुंबई ट्रान्स, आता प्रश्न अर्ध्याच्या पुढे इंग्लिशमध्ये की बाबा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडते? ठीक आहे. मग आता ह्याचं उत्तर तुम्हाला तुमचं असंही चुकलं होतं. मग इथं काय आहे बाबा, असं असं आहे, ही लिंक आहे, ही कोणत्या दरम्यान धाव आहे, समजा त्याची लांबी किती आहे, त्यातली समुद्राची लांबी किती आहे, जमिनीची किती आहे, किती लेन्स आहे, त्यासोबत कोणी बांधलाय. तुम्हाला आठवत असेल तर समृद्धी महामार्गाचे प्रश्न आत्ताही बघून घ्या की बाबा कुठं बांधलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून जातोय, त्याचं बांधकाम कोणी केलं, हे सगळं आलेलं आहे. मग त्याचं नाव काय दिलं आता? अटल सेतू दिले. ही सगळी माहिती आहे. तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थी काय करतात की ठीक आहे, मुंबईचा पेपर मी सोडवतोय, मला मराठीची गरज नाही, मी हे वाचत नाही, मी हे वाचत नाही, मी हे वाचत नाही, मी काय करतो डायरेक्ट उडी घेतो आणि 5व्या प्रश्नाचं विश्लेषण बघतो, डायरेक्ट ह्या प्रश्नाचं विश्लेषण बघतो. ठीक आहे. मग 5वा 6वा बघितला, 7वा नको, 8वा नको, 9वा नको. अरे 9वा प्रश्न बघा किती महत्वाचा आहे. भारताची पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे? मग आता सोलर सिटी बद्दल आपल्याला जे प्रश्न येऊ शकतात ते सगळं दिलेत की बाबा कोणत्या राज्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, एक वारसा स्थळ आहे. त्याच्यानंतर अजून काय काय माहिती ते सुद्धा दिली. 2070 पर्यंत काय टार्गेट आहेत ते दिलेत. आता महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम कोणतं आहे? माण्याची वाडी, सातारा. आता हा प्रश्न तुम्हाला बाकीच्या ठिकाणी यावर्षीच येऊन गेलाय. त्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. तुम्ही जर फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण केलं तर बघा एवढं चांगलं सुटसुटीत विश्लेषण. तुम्ही म्हणताय की हे मनू भाकरची माहिती घ्यायची नाही, आम्हाला फक्त एवढं घ्यायचंय. त्याच्यानंतर मराठीचं पुन्हा जे संधीचे उपप्रकार आले ते घ्यायचे नाहीत, मराठीचा एवढा महत्वाचा प्रश्न घ्यायचा नाही, हॉकी, बॅडमिंटन ह्यांच्याशी संबंधित खेळाडू कोणते हे पण महत्वाचं नाही. अरे मग फक्त गणित बुद्धिमत्ता त्यांना मागणीच करा, आंदोलन करायचं. फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या घटकांचं विश्लेषण आम्ही करतो म्हणून मराठी आणि जीकेचे प्रश्न टाकू नका, असं चालत नाही. आपल्यासाठी प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. मी म्हणतोय काय, हे पण घ्या, हे बुद्धिमत्ता झालं, हे जीके झालं, हे पण घ्या तुम्ही. अरे पण बाबा हा पण प्रश्न महत्वाचा आहे, कारण प्रश्न तुमचा मराठीचा असेल तरी तुम्हाला एकच मार्क आहे, तुमचा जीकेचा असेल तरी तुम्हाला एकच आहे, तुमचा बुद्धिमत्ता किंवा गणिताचा असेल तरी एकच प्रश्न आणि एकच मार्क आहे. मग असा भेदभाव करू नका, फक्त यांना डोकं घ्यायचं आणि मराठी जीकेला सोडून द्यायचं. मग हे लोक तुम्हाला दणका देतात. मग लोक म्हणतात की नाही जीके आम्हाला अवघड जातं, कारण तुमची पद्धत चुकीची आहे. तुम्ही मराठी आणि जीके, आता आपण हा पेपर सोडवल्यानंतर आता ह्या बुकमध्ये हे A to Z सोल्युशन आहे, माहित नसेल तुम्हाला तर मुंबई पोलीस पेपर सहित आहे. आणि ज्या लोकांनी ही जी जुनी एडिशन घेतली होती त्याची एडिशन महाराष्ट्र अकॅडमी ऍप मध्ये मोफत उपलब्ध आहे. तुम्ही त्याची झेरॉक्स काढू शकता, तुम्हाला नवीन एडिशन घेण्याची आवश्यकता नाही. त्यासोबत जी जुनी एडिशन आहे ती सुद्धा 2023च्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणासह ऍपमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा सुद्धा फायदा घ्या. आता बघा इथं काय केलं आपण, कोणते प्रश्न कोणत्या विषयाचे किती आले, मराठीचे किती आले, गणित बुद्धिमत्ताचे 39 आले, सामान्य ज्ञानचे 38 आले. मग काहींचं असं म्हणणं आहे की फक्त 39 प्रश्नांचं विश्लेषण करू आणि जे बाकीचे तुमचे 61 प्रश्न आहेत त्याची काहीच गरज नाही. हे असलं चुकीचं करू नका. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करायचं आपल्याला, एक आणि एक. आता ह्याची नवीन एडिशन आहे, आता आम्हाला एवढं बनवायला हे होतंय म्हणून आपण ही तुम्हाला विकत देतोय. ह्याची जुनी एडिशन 2023चं एवढंच मोठं पुस्तक तुम्हाला मोफत उपलब्ध केलेलं आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍपमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीनं पेपर सोडवा. आता पुन्हा एकदा दाखवतो की जे आता उलट जाऊया आपण. ह्या 2 प्रश्नांचं विश्लेषण केलं आणि ह्याच्यात गणित बुद्धिमत्ता विश्लेषण दिलं, पण जीके मध्ये बघा एका वेळी तुमचे 4-5 प्रश्न झाले, इथं पण 5-5 प्रश्न झाले. आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस भरती ग्रंथ आणि ह्याचं विश्लेषणाची पद्धत वेगळी आहे. ह्याचं विश्लेषण कसं आहे, घटकनुसार आहे. ह्याचं विश्लेषण आहे प्रश्नपत्रिकानुसार. म्हणजे हे तुम्ही सोडवताना OMR शीटवर सोडू शकता आणि तुमचं काय समाधान करायचं ते करू शकता. इथं मात्र तुम्हाला OMR शीटची संधी नाही, त्यामुळं हे वेगळं आहे. ह्याचं विश्लेषण आम्ही करताना वेगळ्या अँगलनं केलंय आणि हे वेगळं आहे. तुम्हाला जे वाटेल ते घ्या, त्याचा प्रश्न नाही, परंतु अभ्यास करत असताना
सगळ्याचे सगळ्या, फक्त गणित बुद्धिमत्ताच नाही तर मराठी आणि जीकेचं सुद्धा विश्लेषण करायचं आहे. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे आहेत.